नमस्कार. सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 2 डिसेंबर 2025 वार मंगळवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. अपयशाची भीती तुम्हाला यशस्वी होऊ देणार नाही. त्याचा सामना करा आणि तुमच्या यशाचा मार्ग प्रशस्त करा. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीत घडलेल्या महिलेच्या खुनाच्या गंभीर प्रकरणाचा अवघड गुन्हा उघड करत अमरावती गुन्हे शाखेने आरोपीला अवघ्या 2 दिवसात अटक केली आहे. प्रेम संबंधातील वादातून हा खून झाल्याचे उघड झाले असून या संपूर्ण प्रकरणाने शहरात खळबळ उडाली आहे. 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी पोलीस स्टेशन राजापेठ हद्दीतील संताजी नगर येथे निलिमा उर्फ पिंकी संजय खरबळे हिचा मृतदेह तिच्याच घरात आढळून आलाय. तिचा खून अज्ञात व्यक्तींनी केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये अपराध क्रमांक 738/2025 कलम 103 नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अमरावती शहर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट देत तपासाला वेग दिलाय. घटनास्थळी कोणतीही ठोस पुरावे न मिळाल्याने तपास अधिकच गुंतागुंतीचा झालाय. तथापि कौशल्यपूर्ण तपास, गुन्हे शाखेचे स्वतंत्र नेटवर्क आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार तपासात मोठी प्रगती झाली आहे. सखोल तपासात आरोपीचे नाव नितेश सुरेश इंगोले, वय 32 वर्ष, राहणार मोर्शी रोड असे असल्याचे सांगितले आहे. 2 डिसेंबर रोजी त्याला त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. काही तासांच्या कसून चौकशीनंतर आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत महिला आणि आरोपी यांच्यात प्रेम संबंध होते, परंतु 2 महिन्यांपूर्वी आरोपीचे त्याच्या इच्छेविरुद्ध लग्न झाले होते. यामुळे दोघांमध्ये सतत वाद सुरू होते. वाद वाढत गेल्याने आरोपीने निलिमा हिचा खून केला. आपला गुन्हा लपवण्याकरिता आरोपीने घटनास्थळावरील सीसीटीव्ही DVR, मृतक महिलेचा मोबाईल घेऊन पळ काढला. याशिवाय पोलिसांची दिशाभूल करण्याकरिता भिंतीवर आक्षेपार्ह मजकूर लिहून गुन्ह्याला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. गुन्हे शाखेच्या तंत्रशुद्ध तपासामुळे आरोपी फरार न होता थेट पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय. ही संपूर्ण कारवाई पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, पोलीस उपायुक्त श्याम घुगे, पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात करण्यात आली. दिनांक 30/11/25 रोजी सायंकाळी 7 वाजताच्या दरम्यान राजापेठ पोलीस स्टेशनला खबर मिळाली होती की महिला नामे निलिमा संजय खरबडे, वय अंदाजे 45 वर्षे, हिचा खून झालेला आहे. त्यामध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 738/25 BNSS कलम 103(1)/238 प्रमाणे दाखल करण्यात आला होता. याचा तपास राजापेठ पोलीस स्टेशन तसेच क्राईम ब्रँच स्वतंत्रपणे करत होते. माननीय पोलीस आयुक्त तसेच DCP क्राईम यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रँचने सदर गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून त्याला ताब्यात घेतले आणि थोड्याच वेळापूर्वी तो आरोपी राजापेठ पोलीस स्टेशनला क्राईम ब्रँचने हँडओव्हर केलेला आहे. सदर आरोपितांनी सदरचा गुन्हा केल्याचे कबूल केलेले आहे. सदर आरोपिताचे नाव नितीन सुरेशराव इंगोले, वय 32 वर्ष, राहणार अशोक कॉलनी, मोर्शी रोड, अमरावती आहे. आणि सदरचा आरोपी हा पाणीपुरवठा विभाग अमरावती येथे साधारणतः 12 वर्षापासून प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नोकरी करत आहे. आणि यांनी सदरचा गुन्हा करण्यामागे सदर महिलेसोबत त्याचे असलेले अनैतिक संबंध हे कारण सध्या सांगितलेलं आहे. अधिक तपास पोलीस करत आहे.
नमस्कार, आपण पाहत आहात सिटी न्यूज. अमरावतीच्या जेवणनगर परिसरात काल रात्री गुंडांनी जो नंगा नाच घातला त्यामागे एक धक्कादायक सत्य समोर आले आहे. ही केवळ एक तोडफोड नव्हती, तर हा बदला होता. कुख्यात आरोपी यश कडूला अटक केल्याचा राग मनात धरून त्यांच्या समर्थकांनी तक्रार करणाऱ्या तरुणांच्याच घरांनाच लक्ष केले. पोलिसात तक्रार करण्याचे धाडस करणाऱ्यांना गुंडांनी वेठीस धरले. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन मात्र रात्री उशिरापर्यंत झोपेत असल्याचे दिसून आले. रस्त्यावर पडलेला हा काचांचा खच आणि मोडक्या तोडक्या गाड्या हे दृश्य आहे अमरावतीच्या शांत समजल्या जाणाऱ्या जेवणनगरचे, जिथे सोमवारी रात्री 11च्या सुमारास अनेक लोकांच्या टोळक्याने अक्षरशः धुमाकूळ घातलाय. या घटनेची सुरुवात झाली ती काल दुपारपासून. कुख्यात आरोपी यश कडू हा परिसरात दहशत माजवित होता, शिवीगाळ करीत होता आणि त्याच्या या दादागिरीला कंटाळून परिसरातील 3 जागरूक तरुण शुभम जनबंधू, विक्की कांबळे आणि अंकुश तोंडटक्के यांनी हिंमत दाखवली. हे तिघे थेट फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात पोहोचले आणि यश कडू विरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत यश कडूला ताब्यात घेतले. मात्र आपल्या नेत्याला अटक झाल्याचे समजताच त्याचे समर्थक पिसाळलेत. रात्री 11 वाजता अनेक लोकांचा जमाव हातात लाठ्या, काठ्या आणि दगड घेऊन जेवणनगरात घुसलेत. या जमावाचा उद्देश स्पष्ट होता, तक्रार करणाऱ्यांना धडा शिकवणे. या गुंडांनी खास करून शुभम, विक्की आणि अंकुश यांच्या घरांना लक्ष केलेत. घराबाहेर उभ्या असलेल्या गाड्या फोडल्यात आणि परिसरात दहशत निर्माण केली. या हल्ल्यात सुमारे 20 दुचाकी, 2 चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी घटना घडत असताना पोलीस यंत्रणा मात्र सुस्त होती. तुम्ही फास्ट टीमला एरिया थोडासा टेक करायला पाहिजे होता. काय धिंगा होणार बा, हे तुमचं चुकीचं आमचं चुकीचं तुम्ही सांगत आहे. काहून त्या बा राजापेठला आरोपी तयार होता, त्यांचं काम होतं एरियात काही ना काही बंदोबस्त करायचा. ह्या लोकांना बंदोबस्त नाही केला. साहेबाची ड्युटी लागली तुम्हाला नाही साहेब, तुमचं बरोबर, तुम्ही तुमचे नाही बा. इथं असं आहे, आरोपी आपल्यापासून धिंगाणा होईल, तुम्ही हे करा. रात्री 11 वाजता तांडव सुरू झाला, परंतु वरिष्ठ पोलीस अधिकारी तब्बल 2.5 तासानंतर म्हणजेच रात्री 1:30 वाजता घटनास्थळी पोहोचलेत. उशिरा का होईना आता पोलीस ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी रात्रीतून कोम्बिंग ऑपरेशन राबवत आतापर्यंत 5 आरोपींना ताब्यात घेतले आहे. इतर फरार आरोपींचा शोध सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे सुरू आहे. मात्र तक्रार करणाऱ्यांच्याच घरावर हल्ला झाल्याने सर्वसामान्य नागरिक गुंडांविरुद्ध आवाज उठवणार का, हा प्रश्न अनुत्तरित आहे. आरोपी आता काय करतो, नुकसान झालं बोलवून आता काय आता बोलवून जीव गेल्याच्या बाद बोलवून काही कामाची गोष्ट नाही. जीव गेला तर काही बोलवून नाही बोलवलं तरी चालतं. मग तुम्ही लोक बोलव तुम्ही सांगा आता हा ना, तुम्ही बोला हे नुकसान भरून देणार का तुमच्या शिपारची नाही देणार. आम्ही तर गेलो जीवानो, आम्ही तर पुढे सुटलो बिचारे काळे धंदे गरिबांना. एक तर मोठं मुश्किल गाडी होत नाही गरिबाची, इकून तिकून घेतली कशी बी नुकसान. तुमच्यापाशी आरोपी अटक होताना आरोपी तुमच्या अटक तुमचं पहिलं कोणी तुमच्या पहिले असेल ना, हे तुम्हाला कळायला पाहिजे. तुम्हाला असं गुन्हा झाला जेवण तुम्ही लक्ष देत जा. तुमचं तुमच्या साहेबांचं तुम्हाला सांगायचं काम होतं. आता कुठनाच्या साहेबांना नाते होतं आमच्या जवळ ते रिश्तेदार आहे माझे. हा हे आमची होत, हे आदिवासी आमचे रिश्तेदार होते. हा एकदम जवळचे. आता मी कसा विषय आम्ही 50 जण म्हणते नाल्या. अमरावतीत रेल्वे स्टेशन उड्डाणपुलाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. रेल्वे स्टेशन हलवण्याच्या चर्चेला काँग्रेस पक्षाने जोरदार विरोध दर्शविला आहे. काही दिवसांपूर्वी राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांनी या ठिकाणी उड्डाणपूल पाडून मॉल्स व कमर्शियल मार्केट उभारण्याचा दावा केला होता. त्यावर आता काँग्रेसने तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या 4 ते 5 महिन्यांपासून अमरावतीतील हा उड्डाणपूल दुरुस्तीच्या कारणावरून बंद आहे. मात्र इतक्या दिवसात सरकारकडनं कोणतीही दुरुस्तीची हालचाल झाली नाही, असा आरोप काँग्रेसने केला आहे. तसेच हा उड्डाणपूल पाडून मोठे व्यावसायिक प्रकल्प उभे करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
काँग्रेसचा आरोप आहे की अमरावतीचे रेल्वे स्टेशन हटवून भूमाफियांना फायदा करून देण्याचे षडयंत्र रचले जात आहेत. काँग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की जन आंदोलन करावे लागेल तरीही रेल्वे स्टेशन हलवू देणार नाही. भाजपने अमरावतीत गेल्या 9 वर्षात एकही मोठे काम केले नाही असा आरोपही यावेळी करण्यात आलाय. तसेच वाहतूक समस्येमुळे मोठे रेल्वे स्टेशन पाडून रस्ते बांधले गेलेत. कोणत्या खासगी अभियंत्यांचा हवाला देऊन हे निर्णय घेतले जात आहेत असे प्रश्नही काँग्रेसने भाजप आणि खासदार बोंडे यांच्याकडे उपस्थित केलेत. यावेळी काँग्रेसने शहरातील सर्व नागरिक, उद्योगपती, शिक्षक, डॉक्टर, वकील, विद्यार्थी यांना एकत्रित येण्याचे आवाहन केले आहेत आणि लवकरच मोठे जन आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही देण्यात आलाय. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर मिलिंद चिमोटे आणि युवा काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. अमरावती रेल्वे स्टेशन हे अमरावती जिल्ह्याच्या लोकांचं म्हणजे सुविधेसाठी आणि अमरावती जिल्ह्याच्या लोकांचा अभिमान आहे. याला कोणत्याही हालतीत जे आता कट कारस्थान चालू आहे आम्ही याला हलवू देणार नाही. काँग्रेस पक्षातर्फे आज आमची भूमिका आम्ही सगळ्यांनी स्पष्ट केलेली आहे. मिलिंद भाऊ चिमोटे, मी आणि आमचे सगळे वरिष्ठ नेते, जी भूमिका आमची आहे तेच भूमिका आमच्या वरिष्ठ नेत्याची आहे. हा जो कट कारस्थान आहे आम्ही कुठेही यांचं कट कारस्थान सक्सेस होऊ देणार नाही. यांना या शहरासाठी काही करता येत नसन पण जे केलेलं आहे त्याला तुम्ही हडप करण्याचा प्रयत्न करू नये असं आमचं स्पष्ट मत आहे. 4.5 महिन्यापासून या शहरातला जो रेल्वेचा ब्रिज आहे तो अचानक बंद पाडणे, ट्रॅफिक बंद करणे, त्याचे तपशील कोणाला मिळू न देणे आणि त्याच्या मागची जी काही षडयंत्र होतं, कट कारस्थान होतं, ते कारस्थान आता उघड झालेलं आहे. परवाला राज्यसभा सदस्य बोंडे साहेब, अनिल बोंडे साहेब यांनी जी पत्रकार परिषद घेतली आणि त्याच्यामध्ये एक मॉडर्न सिटीचा हा जो काही प्रकल्प त्यांनी सो कॉल्ड प्रकल्प आमच्या समोर जनतेसमोर दिला, त्यातून रेल्वे ब्रिजाचं बंद करणं सुद्धा षडयंत्राचा भाग आहे का अशी शंका निश्चितपणे निर्माण होते आहे. आणि आता तर हे रेल्वेचं जे मॉडेल रेल्वे स्टेशन आहे बघा, एखाद्या शहराला मॉडेल रेल्वे स्टेशन मिळणं किती कठीण होतं. आदरणीय प्रतिभाताई पाटील असतील, आदरणीय BT देशमुख सर आहे, रासू गवई साहेब आहे, सुनील भाऊ आहेत, या देवीसिंग शेखावत साहेब आहे, या सर्व लोकांनी मिळून मिळवलेली ही जी धरोहर आहे ही धरोहर संपुष्टात आणण्याचं मोठं षडयंत्र सुरू आहे. हे स्टेशन पहिले बंद पाडायचं, मग उपेक्षित करायचं. आता ते असं म्हणतात की स्टेशनला हात लावणार नाही. अरे त्या स्टेशनची उपयुक्तता संपुष्टात आली तर त्याचं करायचं काय हा प्रश्न राहतो. शेवटी ते तोडल्या जातं. तर याला आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये यांचं हे षडयंत्र आणि कारस्थान जे आहे हे सक्सेसफुल होऊ देणार नाही, यशस्वी होऊ देणार नाही. हे करत असताना भारतीय जनता पक्षाच्या ज्या गतीने या हालचाली झाल्या, एका प्रायव्हेट खासगी इंजिनियरला अगदी थेट माननीय केंद्रीय मंत्री महोदयांपर्यंत, मुख्यमंत्र्यांपर्यंत पाठवल्या जातं, त्यांच्या अपॉइंटमेंट मिळवून दिल्या जातात. ही तत्परता या पुलाच्या एस्टिमेट्स आणि त्याच्या मान्यतेसाठी का झाली नाही हा आमचा सवाल आहे. दुसरा सवाल हा आहे की ज्या अभियंत्यांनी हे सगळं तयार केलं त्यांचे आणि त्याच्या कुटुंबियाचे या प्रकल्पाशी काही संबंध आहेत का, म्हणजे काही जागा बिगा आहे का त्या चौपदरी रस्त्यावरती, याची पण तपासणी झाली पाहिजे. हे जे सगळं कारस्थानाचा भाग आहे, षडयंत्राचा भाग आहे, याला आम्ही ताकदीने विरोध करणार आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये अमरावती शहराच्या रेल्वे स्टेशनवरून सुरू असलेली ही सुविधा जी आहे ही तिथून हटू देणार नाही. किंबहुना त्यामध्ये अतिरिक्त हे करण्याचा आम्ही प्रयास करू. धन्यवाद. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल, L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. 4 नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार महाराष्ट्रातील नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यानुसार 2 डिसेंबर रोजी राज्यभर मतदान पार पडलेत. अमरावती जिल्ह्यातील 9 नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मतदान केलेत. दुपारी 3:30 पर्यंत अमरावती जिल्ह्याचा मतदानाचा सरासरी आकडा 49.80% इतका नोंदविला गेला आहे. अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांमध्ये मतदारांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविलाय. दुपारी 3:30 वाजेपर्यंत प्राप्त आकडेवारीनुसार अचलपूर नगर परिषद येथे 48.77%, दर्यापूर येथे 49.91%, मोर्शी येथे 50.30%,
तर चिखलदरा मध्ये सर्वाधिक 73.79% मतदान झालेत. तर शेगाव येथे 57.76%, चांदूर रेल्वे येथे 46.43%, चांदूर बाजार येथे 45.41%, धामणगाव रेल्वे येथे 51.59% आणि धारणी नगरपंचायत मध्ये 46.67%, तर नांदगाव खंडेश्वर नगरपंचायत येथे 55.26%. जिल्ह्याचा सरासरी मतदानाचा आकडा 49.80% असा नोंदविण्यात आला आहे. एकूण 3,12,436 मतदारांपैकी महिलांमध्ये 1,56,864, पुरुषमध्ये 1,55,563, इतर मतदारांमध्ये 9 होते. यामध्ये दुपारी 3:30 पर्यंत महिलांचे मतदान 77,317, पुरुषांचे मतदान 78,973, तर इतर मतदार 2 झालेत. अशी मतमोजणी झाली असून एकूण मतदान 1,55,592 इतके झाले आहेत. ही आकडेवारी जिल्हा माहिती कार्यालयाने जाहीर केली आहे. या दरम्यान मतदान सुरू असतानाच नागपूर खंडपीठाने महत्वाचा निर्णय देत सांगितले आहे की सर्व नगर परिषद, नगर पंचायत निवडणुकांची मतमोजणी ही 21 डिसेंबर रोजीच होणार आहे. राज्यातील 226 नगर परिषद आणि 38 नगर पंचायतीपैकी अनेक ठिकाणी निवडणूक प्रक्रिया स्थगित आहे. त्यातील 76 नगर परिषद व 154 नगर पंचायतीसाठीची निवडणूक ही 20 आणि 21 डिसेंबर रोजी होणार असल्याने सर्व मतमोजण्या एकाच दिवशी घेण्याचा निर्णय देण्यात आला आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगर परिषदेचे मतदानही 20 डिसेंबरला होणार असून 21 डिसेंबरला मतमोजणी होईल. त्यामुळे जवळपास 20 दिवस मतपेट्या सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहेत. बंद झालेल्या या उमेदवारांचे मतपेट्यांमधील भवितव्य आता 21 डिसेंबरला उघड होणार आहे आणि उमेदवारांचे राजकीय भविष्य देखील त्याच दिवशी ठरणार आहेत. रामटेक विधानसभा मतदारसंघातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सकाळपासूनच सुरुवात झाली आहे. मात्र सुरुवातीपासूनच मतदानाचा वेग मंद असल्याचे चित्र दिसत होते. मात्र सायंकाळच्या वेळी मतदारांनी मतदानासाठी गर्दी केली होती. नागपूर जिल्ह्यातील रामटेक मतदारसंघातील 2 नगर परिषद आणि 2 नगर पंचायतीमध्ये मतदानाची गडबड पाहायला मिळाली आहे. दुपारी 12:30 वाजेपर्यंत एकूण सरासरी मतदान केवळ 22.19% इतके नोंदविले गेले होते. 4 ठिकाणांच्या मतदानात मोठी तफावत दिसून आली. कन्हाड नगर परिषदेत मतदान टक्केवारी कमी असली तरी काही केंद्रांवर महिलांची मोठी गर्दी आणि लांब रांगा दिसून आल्या. तर रामटेक नगर परिषदेत दुपारी 1:30 वाजेपर्यंत 25.20% मतदान झाले असल्याची माहिती प्रशासनाने दिली होती. मतदानाच्या सुरुवातीलाच काही केंद्रांवर मतदान याद्यांमधनं नावे गायब असल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या आहेत. अनेक मतदारांनीही प्रशासनाकडे नाराजी व्यक्त केली आहे. खासदार श्यामकुमार बर्वे यांनी पत्नी रश्मी बर्वे यांच्यासह बूथ क्रमांक 16 वर जाऊन मतदानाचा हक्क बजावलाय. मतदानानंतर त्यांनी नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदान करून कांद्री नगर पंचायतीच्या विकासाला हातभार लावावा असे आवाहन केलेत. संध्याकाळच्या सत्रात मतदानाचा वेग वाढला. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडलेत. आता 21 डिसेंबरला उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. धामणगाव रेल्वे नगर परिषद निवडणुकीत शांत उत्साहपूर्ण वातावरणात मतदान पार पडलेत. सकाळपासूनच मतदारांची मतदान केंद्रांवर मोठी रांग पाहायला मिळाली. धामणगावात अनोखे दृश्य पाहायला मिळाले. लग्नाच्या आधीच एका नवरदेवाने मतदानाचा पवित्र हक्क बजावलाय. पारंपरिक व्यवहारात सजलेल्या नवरदेवाने मतदान केंद्रांवर दाखल होताच सर्वांचे लक्ष वेधलेत. मतदानानंतर त्याने संदेश दिला, लग्न महत्वाचे आहे, परंतु शहराचा आणि देशाचा विकास अधिक महत्वाचा. मतदान करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. नवरदेवाच्या या आदर्श उपक्रमाचे नागरिकांनी मोठे कौतुक केलेत असून युवा मतदारांसाठी हे प्रेरणादायी उदाहरण ठरले आहेत. तर धामणगाव रेल्वेतील मतदानाचा हा लोकशाही उत्सव उत्साहपूर्ण आणि शांततेत पार पडलाय. वाशिम जिल्ह्यातील 3 नगर परिषद आणि 1 नगर पंचायतीकरिता मतदान प्रक्रिया पार पडली आहे. रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगर पंचायत या 4 ठिकाणी मतदान शांततेत झालं आहे.
या निवडणुकीत अध्यक्ष पदाकरिता 27 तर सदस्य पदाकरिता तब्बल 374 उमेदवार रिंगणात आहे. रिसोड, कारंजा, मंगरुळपीर नगर परिषद आणि मालेगाव नगरपंचायत या चारही ठिकाणी एकूण 53 प्रभागांमधील मतदानासाठी 178 मतदान केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती. एकूण 1,48,581 मतदारांनी आपल्या नागरी प्रतिनिधींची निवड करणार आहेत. यात 75,016 पुरुष, 73,561 महिला तर 4 तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. रिसोड नगर परिषदेत भाजपाचे भगवानराव क्षीरसागर आणि ठाकरे गट शिवसेनेचे बाळासाहेब देशमुख यांच्यात थेट सामना रंगला आहे. कारंजा शहरात भाजपाची निशा रुणवाल गोलछा, MIMची फरीदा बानो पुंजानी आणि राष्ट्रवादीची नाझिया खान यांच्यात तिरंगी लढत पाहायला मिळत आहे. मंगरुळपीरमध्ये राष्ट्रवादीचे अशोकराव परडीकर आणि भाजपाचे दिलीप रत्नपारखी यांच्यात सरळ सामना आहे. मालेगाव नगरपंचायतीत भाजपाचे नागेश बळी, शिवसेनेचे ओमप्रकाश खुरसडे आणि काँग्रेसचे गणेश अहिर यांच्यात तिरंगी लढत रंगली आहे. मालेगाव शहरातील नाना मुंदडा विद्यालयातील मतदान केंद्र क्रमांक 10 वर EVM मशीन बंद पडल्याने काही काळ मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण झाला. प्रशासनाने तात्काळ पर्यायी मशीन उपलब्ध करून दिल्यानंतर मतदान पुन्हा सुरळीत सुरू झाले. मात्र बिघाडामुळे केंद्रावर मतदारांची मोठी गर्दी झाली होती. एकूणच वाशिम जिल्ह्यातील 4ही ठिकाणांसाठी मतदान उत्साहात पार पडलेत. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. नागपूरच्या भवानीनगर परिसरातून एक महत्वाची बातमी समोर येत आहे. पारडी पोलिसांनी भाड्याने राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरावर छापा टाकून प्रतिबंधित सुगंधित तंबाखूचा मोठा साठा जप्त केला आहे. ही संपूर्ण कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक मंदा मनगटे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. भवानीनगर परिसरात भाड्याने राहणाऱ्या आरोपीच्या घरी पारडी पोलिसांनी 2 डिसेंबर रोजी सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास छापा टाकलाय. या कारवाईत पोलिसांनी मोठ्या प्रमाणात प्रतिबंधित सुगंधित तंबाखू तसेच इतर साहित्य जप्त केलेत. आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पारडी पोलिसांकडून सुरू आहे. या संपूर्ण कारवाईबाबत अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदा मनगटे यांनी दिली आहे. एक गुप्त माहिती भेटली आणि त्या गुप्त माहितीच्या आधारावर आमच्या DBच्या पथकाने आणि सोबत फूड इन्स्पेक्टर यांना बोलावून आम्ही जेव्हा चेक केलं तर आरोपी राजेश बेले वय 51 वर्ष राहणार भवानीनगर किराण राहत होतो. त्या प्रमाणात सुगंधित तंबाखू, गुटखा गुटलेला आणि इतर साहित्य मिळून आले जे बॅन असलेले आहेत आणि एकूण 71,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीला वर गुन्हा दाखल करून आरोपी अटक आहे. तपास सुरू आहे. आरोपी नामे राजेश बेले आहे, वय 51 वर्ष, राहणारा भवानीनगर, भाड्यानं राहत होतो. जो माल आणलेला तो त्याच्या घरी दुकानावर कमी प्रमाणात होता. त्याने घरी साठवून ठेवलेला होता. त्यात मोठ्या प्रमाणात जवळपास 20 किलो घोटलेला गुटखा होता, खर्रा. त्याचप्रमाणे रजनीगंधा, जे बॅन असलेली इतर तंबाखू सुगंधित होते ते सगळे इतर एकूण 71,000चा माल मिळाला. ते मोठ्या प्रमाणात मोठं माल मिळाला आणि त्याचमुळे गुन्हा दाखल झाला आहे आणि आरोपी अटक आहे. गुन्हा तपासावर आहे, तपास सुरू आहे. ही संपूर्ण कामगिरी आमचे DBचे पोलीस उपनिरीक्षक श्री अरविंद कोल्हारे म्हणून त्यांच्या संपूर्ण टीमने केली आहे आणि यामध्ये इतकी मोठी कारवाई झाली याचे सगळं श्रेय आमच्या टीमला जातं. सदर पोलीस ठाणे हद्दीत 20 वर्षीय तरुणीवर जबरी संभोग प्रकरण उघडकीस आले आहे. प्रोजेक्टमध्ये मदत करण्याचे आश्वासन देत आणि लग्नाचे आमिष दाखवत आरोपीने पीडितेवर जबरीने अत्याचार केल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. सदर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या 20 वर्षीय पीडित तरुणीची ओळख गोंडवाना चौकातील बैरारामजे टाउन येथील 33 वर्षीय आरोपी विक्की धनराज वंजारी यांच्याशी झाली होती. 15 डिसेंबर 2024 ते 20 ऑक्टोबर 2025 या कालावधीत आरोपीने तिला प्रोजेक्टसाठी मदत करतो असे सांगत
आपल्या घरातील ऑफिसमध्ये बोलावले. तिथे आरोपीने लग्नाचे आमिष दाखवत तिच्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. एवढेच नव्हे तर हा प्रकार कोणालाही सांगू नये अशी धमकीही दिली आहे. नंतर पीडितेला आरोपीचे दुसऱ्या मुलीसोबत संबंध असल्याचे समजल्यावर तिने लग्नाबाबत विचारणा केली. मात्र आरोपीने लग्नास नकार दिला. तुला जे करायचंय ते कर अशी धमकी दिली. पीडितेच्या तक्रारीवरनं सदर पोलीस ठाण्यात सहपोलीस निरीक्षक मुलानी यांनी आरोपींविरुद्ध कलम 64, 69, 351 भादवी न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. सदर पोलीस स्टेशनमध्ये काल एका मुलीने 20 वर्षीय तरुणीने तक्रार दिली होती की ती राहते त्या परिसरामध्ये एक मुलगा तिला भेटला होता आणि त्या मुलासोबत तिच्या सुरुवातीला ओळख झाल्यानंतर मैत्रीमध्ये रूपांतर झालं होतं. मुलगी कॉलेजला असल्याने अधूनमधून तो मुलगा तिच्याकडे कॉलेजलाही जात होता. मैत्रीचं रूपांतर नंतर प्रेमात झालं. मुलाने एक दिवशी मुलीला स्वतःच्या घरी बैराजू टाऊन या परिसरात बोलावून घेतलं होतं. त्यावेळेस मुलगी तिच्या कॉलेजचा एक प्रोजेक्ट करत असताना मुलाने तिला प्रोजेक्ट करण्यासाठी मदत करतो असं सांगून घरामध्ये थांबून ठेवल्यानंतर प्रोजेक्ट करत असताना त्याने मुलीला तिच्या परवानगीशिवाय किंवा संमतीशिवाय तिच्यासोबत लगट करून तिला नंतर लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवला होता. त्यानंतर काही दिवस मुलीने तिच्यासोबत तो लग्न करणार आहे असं आमिष दाखवल्याने शारीरिक संबंध त्यांच्यासोबत झाले होते. परंतु ज्यावेळेस लग्न करण्यासाठी मुलीने त्याला विचारणा केली असता मुलाने तिच्यासोबत लग्न करण्यासाठी स्पष्टपणे नकार दिला. त्यामुळे मुलीने त्याच्याविरुद्ध तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यासोबत शारीरिक संबंध केला आणि तिचा बलात्कार केला अशा स्वरूपाची तक्रार दाखल केल्याने त्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल केल्यानंतर यातील जो आरोपी आहे त्यास आम्ही ताब्यात घेतलं. विचारपूस केली असता असं लक्षात आलं की यातील आरोपी हा ओबीसी समाजाचा असून यातील मुलगी ही एससी समाज आहे. त्या अनुषंगाने सदर गुन्ह्याला अॅट्रॉसिटीचे देखील कलम लावण्यात आले. अधिक तपास सदर विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुहास जगताप सर तपास करीत आहेत. औसा नगर परिषद निवडणुकीत मतदानाला प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. शहरातील अनेक मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची तुफान गर्दी दिसली. बघूया प्रतिनिधी श्रीकांत चलवाड यांनी हा पाठवलेला रिपोर्ट. 2 डिसेंबर रोजी औसा नगर परिषद निवडणूक शांततेत पार पडली असून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदानासाठी हजेरी लावली होती. शहरातील 36 मतदार केंद्रांवर आणि 5 राखीव पथकांसह एकूण 41 पथकांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये 164 अधिकारी कर्मचारी काम पाहत होते आणि प्रत्येक बूथवर एक महिला कर्मचारीही राखण्यात आली होती. मतदान सुरळीत पार पडावे म्हणून 240 पोलीस कर्मचारी शहरात तैनात करण्यात आले होते. सर्व मतदान केंद्रांवर आरोग्य सेवक, पिण्याचे पाणी तसेच स्वच्छतेची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. दिव्यांगांसाठी व्हीलचेअर आणि विशेष सुविधा नगर परिषदेतर्फे उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. मतदारांना मदत करण्यासाठी बीएलओची नियुक्ती करण्यात आली होती. मतदान केंद्रांना आदर्श मतदान केंद्रांचे स्वरूप देण्याचाही प्रयत्न यावेळी करण्यात आला. यासाठी केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांना आदल्या दिवशीच ईव्हीएम हाताळणी व निवडणूक साहित्यांचे प्रशिक्षण देण्यात आले. दरम्यान औसाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी सकाळीच मतदान केंद्रांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी 6 उमेदवार तर नगरसेवक पदासाठी 78 उमेदवार रिंगणात आहेत. एकूण 32,320 मतदार मतदान करणार होते. प्रशासनाने शांततेत व जास्तीत जास्त मतदान करणाऱ्यांना आवाहन केले. असं औसा शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक मतदान करत असल्याचे दृश्य दिवसभरात पाहायला मिळाले. 3 डिसेंबर रोजी होणारी मतमोजणी आता 21 डिसेंबरवर गेल्याने निकाल मात्र आता टांगता राहतो आहे. सगळ्यांना आता 21 डिसेंबरच्या निकालाची वाट आहे. बघावं लागेल की या निवडणुकीच्या रिंगणात कुणाच्या पदरी विजय येतो आणि कोण पराभवाला सामोरे जातो. औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 या ठिकाणी आज 2 डिसेंबरला औसा शहरामधील प्रत्येक बूथवर मतदान होत आहे. या ठिकाणी आपण जर बघितलं तर नागरिकांच्या मोठ्या मोठ्या या ठिकाणी रांगा दिसत आहेत आणि नागरिक जे आहेत ते आपलं मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रत्येक बूथवर जात आहेत आणि आपलं मतदान करत आहेत. या ठिकाणी उद्या जे निकाल जे होणार होता ते 3 डिसेंबरला ते 21 तारखेला होणार आहे. जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या.
या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल 117, जिओ चॅनल 872, GTPL 73, फास्टवे चॅनल 256 वर बघू शकता. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यामध्ये छत्रपती संभाजीनगर NST सेटअप बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेटअप बॉक्स नंबर 12, वाशिम सेटअप बॉक्स नंबर 26, नांदेड सेटअप बॉक्स नंबर 17, माहूर सेटअप बॉक्स नंबर 7, अकोला रास सेटअप बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त YouTube, Facebook, Instagram आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. YouTube अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, Instagram आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमी तेवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडी सोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.